बैलाला उभे राहून. नमस्कार मित्र, आज आपण वाघदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त जे वाटा स्टेशनला पारंपरिक मैदान झालं महाराष्ट्र केसरी आणि त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी महिब्या आणि अर्जुन. महिब्या हा बळमाप्पा शेळके वडगाव बुद्रुक आणि अमोल शिंदे कोरेगाव आणि कोरेगावकरांची सगळी टीम ह्यांचा महिब्या. तर आपण महिब्याच्या टीमपेक्षा. नमस्ते आप्पा. नमस्ते. प्रथमतः मला सांगा, महिब्याने महाराष्ट्र केसरीचा प्रथम क्रमांकाचा गुलाल दिल्याबद्दल काय तुमचा अभिप्राय? काय त्याच्याबद्दल आता बोलण्यासारखे शब्दच उरले नाही आमच्याकडे. जे आम्हाला हवं होतं ते त्याने आज करून दाखवलंय आणि आज 10 महिन्याच्या आजारपणातून उठून जास्त आमच्या अपेक्षा होत्या कोरेगाववाल्यांच्या, वडगाववाल्यांच्या, पुणेवाल्यांच्या, त्यांनी सर्व अपेक्षा आमच्या पूर्ण केलेल्या आहे आज. त्याबद्दल सगळ्यात पहिलं त्याचं धन्यवाद मानतो मी त्याचं ना. आणि हा अख्खा जो आहे ना प्रथम क्रमांक हा त्याला बाल करतो मी त्याला. आणि आता मला सांगा की तो आजारी होता आणि प्रत्येक वेळेस घेणारे कष्ट म्हणजे अमोल शिंदे पैलवान आणि सगळी कोरेगावकर टीम, त्या कोरेगाव टीमकरांनी त्याच्याकडे लक्ष दिलं. हो, ह्याचं श्रेय कोरेगावकरांना जातं. हो, ते श्रेय तर सगळं कोरेगावकर, त्यात पळशीकर आहेत, विवेक, अक्षय पैलवाने, आकाश शिंदे, स्वप्नील सकोंडे आंबावड्याचे आहेत, बालाजी ड्रायव्हर आहेत, बबलू ड्रायव्हर आहेत किल्लेमध्ये, आपले वेचल्याचे. एकच मिनिट. आमचे स्वप्नील सकोंडे आंबावड्याचे आहेत, बालाजी ड्रायव्हर आहेत, बबलू ड्रायव्हर आहेत वेचल्याचे, सोमा ड्रायव्हर आहेत तळडपचे. म्हणजे जे वेळोवेळी आमच्या बाबा विनंतीला मान देऊन गाडी हाणायला येतात. विवेक शेटनं 10 महिने आजारात कष्ट घेतले. गौरव खवळे असेल, शुभम बोबाटे असतील, आपले चेतन बोताळे असतील, किंवा आता शाहरुख शेठ मामू, चेतन पवार असे इतर आमचे जी बाबा फाउंडेशनची टीम आहे. राहुल बर्गे बाबा, सुशांत पवार कुमठे, अक्षय सतीश बर्गे, आप्पा पैलवान कुमठे आणि इतर सर्व मंडळी जी बाबा नेहमी आमच्याबरोबर आमच्या पाठीशी उभे आहे. त्याच्यामुळं आमच्या बैलानं आज काढल्या त्याचं सार्थक करून दाखवलं की त्यानं 1 नंबर करून दाखवला. जेव्हा गटाला गाडी पळाली तेव्हाच आम्हाला माहीत झालं की आपला बैल वरच्या 1-2 नंबरात जाणार. पण जसा शेमी काढला तसा आम्ही ठामच धरलेलं की आमचा बैल 1च नंबर करणार. हां. आणि आज म्हणजे कोणाच्या माइंडमध्ये आलं की आपण अर्जुन आणि महिब्याची गाडी पळवावी? विवेक शेट आणि आकाश शिंदे या दोघांच्या ती नियोजनात आले की आपल्याला बैल दाबादाबीतला नाही चालणार, एक सरळ पाहणारा चालणार आहे. स्वप्नील सकोंडे आहेत. म्हणजे आमची जी टीम आहे सगळी कोरेगावची, ह्या सगळ्यांच्या डोक्याच्या नियोजनानंच ते विषय झालेला आहे. आता विवेककडे बैल असतो का? हा, विवेक शेटकडे पहिल्यापासूनच बैल आहे. होय ना. हो. विवेक शेट काय सांगाल महिब्याविषयी? महिब्याला सांगायला एवढं कमी आहे. आपल्या दावणीला खरा गुलाल लावला महिब्यानं. आपल्याला गुलाल कसला होता ती माहीत नव्हतं. त्या महिब्यानं आपल्याला गुलाल लावला. बर. आता आपा महिब्याचा पहिला गुलाल किती आहे? आतापर्यंत त्याचे 10 गुलाल झाले असेल लहान आदतपासून. आपणकडे दिल्यापासून 10 झाले असतील. त्याच्यानंतर वर्षभर बैल बसूनच होता गेल्या अख्ख्या वर्षाचा. आणि त्याच्या अगोदर आदत मध्ये असं कुठं गाव नाही की तिथं राहिला नाही. प्रत्येक मैदानाला 1-2 नंबर करत होता बैल. आणि मग महिब्या परत पहिल्या रुटीनवर आला का? आता ह्या 10 महिन्यानंतर आज दाखवलंच की त्यानं पहिल्या रुटीनला आला का नाही आला ते. म्हणजे त्यानं बाबा त्याच्या त्या बाजूनं कडनं ठाम आहे. त्यामुळं आम्हाला काय गॅरंटी होती अर्जुनच्या बाजूनं पळू शकतो ना आपला बैल आपल्या बाजूनं पळू शकतो. त्यामुळं काय विषय आणि ते करून दाखवलं महिब्या 100%. आणि अर्जुनची साथ, महिब्याची साथ. आणि ड्रायव्हर कोण होते? ड्रायव्हर आज बबलू ड्रायव्हर वेचले आणि अर्जुनच्या वतीने आमचे बालाजी ड्रायव्हर नेवरीचे ते हिंदकेसरी ड्रायव्हर आहेत. ते नेहमी आम्हाला त्यांच्या भागात माळशिरसला गेलं की आम्हाला वेळोवेळी मदत करतात. वासरं बिसरं घेऊन देतात. बालाजी मदतीच्या स्वरूपात होतं. बालाजी बाजूला होतं. बालाजी जरी बाजूला असलं तरी बालाजींचा आशीर्वाद आहे. हो, बालाजी खंबीर साथ आहे. खंबीर साथ आहे. बोलत नाही ते आता काय आहे. आमचे सागर शेठ चपळ चित्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी आज बाजूला थांबून म्हणले की चला धनू म्हणतोय ना आज मला बैल सोडायचे, सोडून द्या धनूला. आज धनूनं बैल 3 फेरा सोडला. तसं सागर शेठ बैल सोडायला ते पण म्हणले काय धनू आपलाच आहे, चला धनूनं 3 फेरा बैल सोडला. सुट्टी मेकर तुमचा आहे. त्याचबरोबर अजून एक जोखमदारीचे पडद्या आडचा अखर चेहरा थोडं बैल पकडतो कोण गाडी पळून आल्यानंतर? स्वप्नील सकोंडे. स्वप्नील सकोंडे. हां. आणि
महाराज खरा बुवा खरा जायगावचे पडद्यामागचा आमचे आमचा चेहरा असेल तर शुभम बोबाटे शुभम बोबाटे ही दोघं बी शांत बसले ते हा. बैलावर त्यांचं आतोनात प्रेम होय ना शुभमचं गौरवचं हा, सोहम असल ओम असल हा. सगळ्यांचं म्हणजे परत आमचा चेतन अरे एक नाही तर टीम मध्ये रेवडीचे अनेक चेहरे आहेत. कोरेगाव उत्तर आणि कोरेगाव मध्यच म्हणजे त्याच्या माग लय आहे. होय ना हा. ह्या सगळ्यांची साथ आहे 100% जात आहे. बरोबर ना आता सीझन चालू होतोय आता बरोबर बरोबर आहे इथून पुढे यात्रांचा सगळा सीझन आणि हे यात्रांच्या सीझन मध्ये आता तुमची सगळीच बैल गुलालात असणार तुमची कंटिन्यू टीम गुलालात असणार 100% तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळं काय ते काय पण ह्यामध्ये सगळ्या टीमचं कष्ट आहे 100% मग आम्ही कुणाचं असं कुणाला बाजूला सोडलंच नाही की बाबा ह्याच्यामुळं नाही झालं असं सगळ्यांमुळेच झालंय ती एकामुळं कोणामुळं होत नसतं मी म्हटलं की मी केलं तर होत नाही ना तसं सगळ्यांमुळं सगळ्या गोष्टी शक्य होतात एकदम बरोबर आणि हेच असं सातत्य राहू हे तुमच्या टीमसाठी शुभेच्छा असतील अजून पाठीमाग बरेच लोक थांबलेत मुलाखतीसाठी तर मी इथं थांबतो धन्यवाद धन्यवाद